राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आज नंदुरबारमध्ये होती। त्याविषयीची बातमी सुरुवातीला बघूया। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झाली। ही भारत जोडो न्याय यात्रा होती। या यात्रेदरम्यान नंदुरबारमध्ये काँग्रेसला धक्का बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यापूर्वी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता माजी मंत्री आणि नंदुरबारचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। वळवी हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। एकीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिली जात असल्याची चर्चा असताना महाराष्ट्रात मात्र वेगळ्याच राजकीय घडामोडी घडतायत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करतेय। याच वेळी नंदुरबारमधील काँग्रेसचे ताकदवान मानले जाणारे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मात्र काँग्रेसचा हात सोडलाय। पद्माकर वळवी उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। राहुल गांधीच्या प्रवासामध्ये त्यांना गिफ्ट काय मिळणार? काँग्रेस पार्टीचे अनेक नेते काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार। तुम्हाला जसं जसं राहुल गांधीची यात्रा पुढे पुढे जाईल, शिवाजी पार्कपर्यंत येईल, तसे काँग्रेस लोक सोडतील आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते पक्षप्रवेश करतील। नंदुरबारमध्ये राहुल गांधी त्यांचा सिनियर नेता 5 वेळा आमदार असलेले पद्माकर वळवी माझ्याशी चर्चेला येतात। याचा अर्थ राहुल गांधी यांचा जो महाराष्ट्र दौरा आहे, हा दौरा काँग्रेसला वाढवण्याकरता नाही आहे, तर काँग्रेस पार्टी ही कमजोर करण्याकरता आहे। राहुल गांधी हे काँग्रेस बचावणार तर काँग्रेस डुबवणारे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून त्यांनी भाष्य केलेले आहे। आव्हाडांनी यावेळी राहुल गांधींची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत केलेली आहे। त्यांच्या वक्तव्याने वादच निर्माण होण्याची शक्यता आहे। जितके राष्ट्रपिता महात्मा गांधी चालले नसतील त्यापेक्षा जास्त राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो न्याय यात्रेत चाललेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवाच वाद फुटण्याची चिन्ह आहेत। 3600 किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत। महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत। खरं तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे। दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींचं प्रत्येक आंदोलन हे पायी चालत झालेलं आंदोलन।